आणि सैफवर हल्ला करणाऱ्या शहजादनं मेघालय मार्गे भारतामध्ये घुसखोरी केली। बांगलादेश मेघालय सीमेवरच्या डावकी नदी ओलांडून शहजाद भारतात आला। घरच्या गरिबीमुळे शहजाद भारतात आल्याची माहिती मिळतेय। शहजादच्या घरी आई, बहीण, भाऊ आणि वडील देखील होते, पण वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं। अपेक्षित काम न मिळाल्यानं मोठी चोरी करून बांगलादेशमध्ये पळण्याचा त्याचा इरादा होता। मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीची माहिती त्याला एका रिक्षा चालकानं दिली होती, अशी देखील माहिती मिळतेय। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, काय पार्श्वभूमी आहे शहजादची? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की धक्कादायक खुलासे या संपूर्ण प्रकरणात समोर येत आहेत। सैफ अली खानवर हल्ला करणारा जो आरोपी शहजाद आहे, हा बांगलादेशमधील मेघालय या दोघांमधील जी डावरी नदी आहे ती ओलांडून भारतात आल्याचं कळत आहे। त्याचबरोबर त्याच्या घरी आई, बहीण, भाऊ हे होते आणि वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झाल्याचं कळत आहे। घरची परिस्थिती ही हालाकीची होती आणि त्यामुळे शहजाद हा भारतात कामानिमित्त यापूर्वी देखील आला होता, मात्र अपेक्षित काम त्याला मिळालेलं नव्हतं। त्यामुळे पुन्हा तो बांगलादेशला पळतला होता आणि यावेळी आला तो कुठल्या तरी मोठी चोरी करून किंवा मोठे पैसे मिळवूनच बांगलादेशात तो परतणार होता, असं देखील समोर आलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी शहजाद हा भारतात आला त्यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधनं सिम कार्ड बनवलं होतं आणि तिथेच तो काही दिवस हा कोलकातामध्ये वास्तव्यास होता आणि तिथे जहांगीर शेख नावाच्या एका व्यक्तीच्या नावाने हे सिम कार्ड मिळालेलं होतं आणि मुंबईत आल्यानंतर अमित पांडे नावाच्या व्यक्तीने त्याला या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम मिळवून देण्यास मदत केल्याचं चौकशीत समोर आलेलं आहे। ठीक आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता पोलीस अधिक तपास करत आहेत। आरोपीच्या भावाशी संपर्क करून आरोपीची जी कागदपत्र आहेत ती देखील मागवली जात आहेत। हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या घरातून निघाला, तिथल्याच एका गार्डन मध्ये तो झोपला होता आणि त्याचं रिक्रिएशन आज सकाळी पहाटे बरोबर आहे सूरज। त्यामुळे आता अगदी छोट्या छोट्या ज्या काही लिंक्स आहेत या प्रकरणामधल्या त्या देखील समोर यायला सुरुवात झाली आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।